वाचन लिहीन विचार करन वाटतंय अगदी हवं हवं. याहून जास्त कुठे शिकायचं त्या शाळेचं नाव मला सांग. येते बघ आपली शाळा. चल बाबू. किती भारी वाटायचं ना ते पावसातले दिवस. ते एका डब्यात 10 जण, शेवटचे 3-4 बेंच, त्या शिक्षा. कधी वाईट नव्हतं वाटत पण आज वाईट वाटतंय रे. पुन्हा यावे ते दिवस. पुन्हा खायची आम्हाला ती छेडी. पुन्हा भोगायच्या त्या शिक्षा. पुन्हा बसायचं ते 4 शेवटच्या बेंच. कधी कधी कन्फ्यूज क्रेजी हटेली जराशी. दिल दोस्ती यारी बारी, 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 दिल दोस्ती यारी बारी. जरा चुकीचे जरा बरोबर, जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही. चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. कुछ भी नहीं रहता दुनिया में, लोगों रह जाती है दोस्ती. ओ कुछ भी नहीं रहता दुनिया में, लोगों रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. हो कुछ भी नहीं रहता दुनिया में, लोगों रह जाती है दोस्ती. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी. जिंदगी का नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी.
तूने दिया है एहसानों से बांध लिया है इतना सब कुछ तूने दिया है एहसानों से बांध लिया है ओ एहसान कैसा फर्ज है हमारा हमने निभाई दोस्ती जिंदगी का नाम दोस्ती दोस्ती का नाम जिंदगी जिंदगी का नाम दोस्ती दोस्ती का नाम जिंदगी कहा म्हणजे प्यार जो तोहरा हमको न मिलता झड़े का फूल न खिलता ओ प्यार जो तोहरा हमको न मिलता पतझड़ का फूल न खिलता वीराने में लाखों बहारे ले लेके आए दोस्ती जिंदगी का नाम दोस्ती हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी माणसाने माणसाशी माणसा समवागणे तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना पाहिल्यानंतर याची देहा याची डोळा प्रत्येक शिक्षकाला माझे विद्यार्थी
अशा पद्धतीनं घडलेले आहे. त्यांच्या जीवनामध्ये सगळे अंत्यजनी दिलेली शिक्षा, हातावर पडलेल्या छड्या, बेंचवरून इथून तिथे मारलेल्या उड्या, एवढंच काय घंटा वाजल्यावरची धक्काबुक्की, प्रार्थना चालू असतानाची मस्ती, दोस्तासाठी केलेली मारामारी, सहलीत केलेली मजा, गप्पा गाणी, एवढंच नव्हे दाबीचा निरोप समारंभावेळी डोळ्यातून आलेलं पाणी आणि भर ठरवलं. शाळेच्या संस्काराशी आणि मातीशी जडलेले नाते पुन्हा बांधायचं ठरवलं. तुम्हा सर्वांना बोलावून चला पुन्हा एकदा चांगला प्रयत्न करून पाहूया शाळेसाठी आणि शाळेने दिलेल्या अविस्मरणीय क्षणासाठी. आजच्या या श्री मासाकांत विद्यालय शिव त्यापैकी देशमुख सर आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. देशमुख सरांची आठवण सांगायची झाली तर आम्हाला आठवतो सर फक्त आपला मारच, तर तो पण आम्ही आनंदाने सहन केला. तुम्ही मारलेला एक फायदा झाला सर. तुमची एक पद्धत होती मानगुट पकडायचं पाठव धाबा द्यायचं, त्याने एक फायदा झाला की आयुष्यात आमचा त्यांना ताज राहिला. आम्ही कुणासमोर ही नतमस्तक होण्याची आम्हाला वेळ आली नाही, अशी तुम्ही ती शिक. या ठिकाणी परिश्रमी अतुल कुलकर्णी सहभागी झालेले आहेत. काय सांगायचं, साखरेची गोडी. मी स्वतःला भाग्यवान समजतो की गेल्या 12 वर्षापासून आदरणीय श्री के.आर. मोरे सर यांच्या गावामध्ये किंबहुना आमच्या शाळेला लागून यांचा सत्कार या ठिकाणी राहुल पवार यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. राहुल पवार एक प्रतिष्ठित शेतकरी, अतिशय चांगल्या पद्धतीनं शेतीमध्ये राहुल पवारांनी नाव कमवलेलं आहे. गावातलं एक उमद सर आणि चव्हाण सर यांची जोडी अतिशय जबरदस्त होती. शाळा सुटल्यानंतर स्टँडवरून मराठी शाळेच्या पाठीमागून चालत चालत चव्हाण सर, कुलकर्णी सर अनेक प्रकारच्या गोष्टीवरती चर्चा करत चालत जात होते. आणि आदरणीय चव्हाण सर यांचा सत्कार श्री संजय कुलकर्णी यांनी करावा अशी मी त्यांना आहे. आदरणीय सूर्यवंशी सर या ठिकाणी आलेले होते. अतिशय तळमळीनं पोट तिडकीनं प्रत्येक विद्यार्थ्याला गणितातील त्याचबरोबर भूमितीतील संकल्पना समजावून सांगण्यासाठी सूर्यवंशी सर अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रत्येक घटक शिकवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला मदत करत असत. सूर्यवंशी सर अध्यापन करत असताना मी या ठिकाणी आदरणीय श्री निलेश पवार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी श्री सूर्यवंशी सर यांचा सत्कार करावा. आदरणीय निलेश पवार यांच्या हस्ते श्री सूर्यवंशी सर यांचा सत्कार होत आहे. आदरणीय देसाई सरांचा जो विषय होता आणि हातामध्ये जास्त पुस्तक घेतलेलं नाही, परंतु त्यांची अमृतवाणी जी आहे विषयातील खोली जी आहे अतिशय सुंदर
आणि समजणारी सोप्या भाषेमध्ये आदरणीय देसाई सरांनी अतिशय त्या ठिकाणी अध्ययन केलं होतं आणि करडी अशी शिस्त होती. या ठिकाणी मी विनंती करतो ललिता पवार की श्री देसाई सर यांचा सत्कार त्यांनी करावा. ललिता पवार ग्राहिणी म्हणून चिंचणी या ठिकाणी त्यांचं सासर आहे. धन्यवाद देसाई. अतुल कुलकर्णी असेल, अनिल देशमुख असेल, मंत्री त्याचबरोबर निर्मला असेल, सर्व आमच्या बॅचची आदरणीय, वंदनीय आणि माननीय आमचे सर्व गुरुवर्य यांना आमच्या विद्यार्थ्यांतर्फे सर्वांतर्फे साष्टांग नमस्कार. तरी एकमेकाला भेटत असतातच, पण लेडीज वर्ग कदाचित 25 वर्षानेच आज गाठ पडलेली आहे एकमेकांची. आणि हा भावबंधनांचा मेळ घालण्याची आम्हा शिवणेकरांना तुम्ही संधी दिली, त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे वर्णन करण्यासाठी खरंच माझ्याजवळ शब्द द्यायचं. अतिशय उत्कृष्टपणे आम्ही या कार्यक्रमाची वाट पाहत होतो. आज आम्ही अनेक जणांना 25 वर्षानंतर पाहिलं. फार भावनावक आहे, याचे शब्दात वर्णन करता येत नाही. पण ही संधी आम्हाला मिळाली आणि तुम्ही शिक्षक वर्गाने पण वेळ दिला. गुरुजनांचे परिसर असते त्यांची कधीतरी गाठ पडते, पण 10वी लोक गेल्यानंतर सूर्यवंश सरांना, त्यांच्या सरांना आम्ही आता बघतोय, देशमुख सरांना पण आता बघतोय. ह्या शाळेतून जाताना अनेक कडोगोड आठवणी आपण सर्वजण घेऊन गेलेलो आहे आणि पुन्हा 35-25 वर्षानंतर हा सुवर्ण योग आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये आज येत आहे. आजच्या या एका दिवसाचं वर्णन शब्दात करायचं म्हटलं तर मी इतकंच करेन. सोन्याचा देव उगवला, प्रसन्नतेची पहाट झाली. आजच्या या कार्यक्रमामध्ये जणू उत्साहाची लाट आली, जणू उत्साहाची लाट आली. आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सर्व वंदनीय गुरु, प्रथमतः त्यांना नमस्कार. स्वावलंबी शिक्षण हेच आमचे प्रिय हा वसा घेऊन आम्ही निघालेलो सर्व विद्यार्थी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आज सर्व माझे बंधू आणि भगिनी स्वावलंबी झालेले दिसतात. रयत शिक्षण संस्था एक नावाजलेली संस्था आणि या संस्थेने जो काय पाया भरलेला आहे महाराष्ट्रामध्ये, तो अतिशय म्हणजे कर्तृत्ववान व्यक्ती नावाजले. त्यामध्ये जे रयत शिक्षण संस्थेमधून बाहेर पडलेले जो विद्यार्थी एक मोठा पॅकेज आहे की तो ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी त्याचा ठसा उमटवतो. आणि
आपल्या गुरूंनी आपल्याला 10वीच्या निरोप समारंभाला एक आशीर्वाद दिलेला होता. बाळ तुला सफेद बनायचं, एकच एक घेऊन इथे आज, रात्रंदिवस तू कर अभ्यास, माझा आहे तुला आशीर्वाद. तो आशीर्वाद खरा करायचा आहे, बाळ तुला साहेब बनायचंय. सर खऱ्या अर्थाने आज इथं नाही का बरेचसे नाही का माझे बंधू भगिनी साहेब झालेले दिसत आहे. त्यांच्या क्षेत्रामध्ये ते कर्तृत्वान आहे आणि खरे आशीर्वाद तुमचे आहे. कुंभच्या मेळ्यामध्ये हरवलेले आज सगळे आमचे बंधू भगिनी या ठिकाणी एकत्र आहेत. या अर्थाने आम्ही मुलं विद्यार्थी भेटतो, पण नाही का खरा आनंदाचा क्षण म्हणजे मुलींना सासरी गेलेले असतात, कधी भेट होती नाही. पण या ठिकाणी आज गेट टुगेदर या निमित्ताने ते आज एकत्र आले. आज या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, कारण की बोलायचं म्हटलं तर तासन तास आम्ही नाही का शिक्षक मंडळी बोलतच राहतो. पण सर्व गुरूंना, इतरांना सुद्धा वेळ मला द्यायचा आहे. सर्व गुरूंना चांगलं आयुष्य लाभो आणि इथून पुढचे त्याचं जीवन सुखकारक हो. माझ्या सर्व बंधू आणि भगिनींना सुद्धा की त्यांना चांगलं आरोग्य लाभो आणि सतत तुम्ही आनंदित राहा, एवढ्या शुभेच्छा देतो आणि माझं थोडकस मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व आदरणीय शिक्षक वृंद आणि माझ्या मित्रमैत्रिणी, आजचे हे गेट टुगेदर फार घडते. याची योजना जेव्हा पहिल्यांदा मला ऐकायला मिळाली तेव्हापासून मी आतापर्यंत फक्त या आणि या क्षणाची वाट पाहते. शाळेच्या जीवनातील काही दिवस, काही क्षण आणि काही प्रसंग हे आयुष्यभरासाठी आपल्या मनावर ठेवले जातात. त्या क्षणांना उजाळा देणं आणि जुन्या मैत्रीसंबंधांना नव्याने प्रस्थापित करणं हा आजच्या दिवसाचा मुख्य हेतू आहे. आणि तो आज साध्य होते. जवळपास 25 वर्षांपूर्वी आपण या शाळेतून बाहेर पडलो. त्यावेळी बाहेर पडताना आपली एकच ओळख होती, ती म्हणजे 10वी उत्तीर्ण. पण आज प्रत्येकाच्या नावापुढे नवीन ओळखू लागलेला आहे. काही जण डॉक्टर, कोणी इंजिनियर, तर कोणी शिक्षक झाले, तर कोणी यशस्वी शेतकरी सुद्धा झालेले आहे. आणखी बऱ्याच क्षेत्रात आपापल्या परीने योगदान देत आहे. तर या आस्तीला चरणस्पर्श करून आपण आज या शाळेमध्ये आलो आहोत. इतके दिवस झाले आपण या प्रसंगाची वाट पाहतोय की कधी हा गेट टुगेदर असेल, कधी सगळे मित्रमैत्रिणी आणि आपले गुरुजन वर्ग आपल्याला भेटतील आणि त्यांच्याकडून जे आपल्याला मिळालेला आहे, हा जो वारसा मिळालेला आहे आणि तो वारसा आपण कसा पुढे चालवलाय आणि आपल्या कुटुंबाला आणि समाजातील सर्व व्यक्तींना आपण कोणत्या प्रकारे आपल्या सोबत प्रवाहात घेऊन जात आहोत, हा दिवस आज उजाडलेला आहे आणि त्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी सर्वजण जमा झालो आहोत. तर इमारत होती, लाकडी बेंच होते, बसायला जागा मिळायची नाही मिळायची, सगळेजण चढाओढ असायची. मी नेहमी शेवटच्या बेंचवर अगदी कोपऱ्यात असायचे, कारण ऍडमिशन उशिरा झाला असेल काय असेल, पण शेवटच्या बेंचवर बसला तरी लक्ष असायचं फळाकडे. फळा हा आपला मित्र आहे. आज कडू आणि तो फळा बघितल्यानंतर आपलं जिवलग मैत्री कशी आहे ते अजून आमची टिकून राहिली. म्हणजे तर तुमचा वारसा हा आम्ही अजून पुढे चालवतोय आता. आणि खरंच आम्ही मुलांना प्रत्येक गोष्ट आमच्या शिक्षकांनी जशी शिकवली त्या पद्धतीने शिकवतो. फक्त आता आम्हाला मार देता येत नाही त्याला, त्याला काही रिस्ट्रिक्शन आहेत, काही गोष्टी आहेत. पण त्यावेळी जे विद्यार्थी घडले होते तुमच्या पद्धतीनं उत्तर म्हणाले झाले पूर्णपणे ते झाले. दोन बाबा आम्ही ह्या गोष्टी करूनच बाहेर पडत असतो. माझे मित्र मला 10वीच्या वर्गात असं वाटायला या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण सगळे एकत्र आहोत, त्याचा मला फार अभिमान वाटत आहे. आणि या गेट टुगेदरचं आयोजन नियोजन सर्व माझ्या मित्रांनी अगदी व्यवस्थित केलं, त्याबद्दल त्या मित्रांना मी धन्यवाद देतो. आणि जास्त तुम्ही काही बोलता मी इथेच थांबतो. Okay.
तर सर्वात प्रथम गेली 25 वर्षापासून मी आता 25 वर्षानंतर मला प्रयत्न आहे भाषण करण्याचा, कारण ही सवय झाली पूर्ण आपली 25 वर्षापूर्वी 10वीत असताना मला आठवतं कर्मवीर जयंतीला 22 सप्टेंबरला ते शेवटचं भाषण केलं होतं आणि त्याच्यानंतर आज भाषण करायचा मला योग आलेला आहे. तर सर्वप्रथम आजच्या या आपल्या स्नेह मेळाव्यासाठी उपस्थित राहणाऱ्या आपले सर्व गुरुवर्ग त्यांनी आपल्या सर्वांना शिक्षणाचा आणि सुसंस्कृतपणाचा वारसा देऊन आपल्या सर्वांच्या याच्यात मोलाचा वाटा उचलला, त्या सर्वांना माझा आदर करणार. त्याचबरोबर आपण सर्व मित्रमैत्रिणी जे वेळ काढून आपल्या फॅमिली बरोबरचा वेळ काढून अगदी रात्रभर ट्रॅव्हल करून लोक उपस्थित राहिलेली आहे. स्पेशली मुली आणि काही मित्र मुंबईवरून आलेले आहेत. त्या सर्वांना ऍक्च्युली धन्यवाद देण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि आपण सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे आभार. वाचन कधी मी केलेलं नाही, शाळेत केलेलं त्याच्यानंतर कधी वाचन केलेलं नाही. तर थोडक्यात माझी म्हणून मी म्हणतो सर्व गुरुवर्य आणि माझ्या सर्व मित्रमैत्रिणी एखादं वर्ष जर माझं चुकलं तर मी हसला तर मला आवडेल. तुम्हाला आलेली बघणं मला नेहमी आवडेल. डिलीट करणार. मला निरोप समारंभाच्या वेळी सुर्वेकरांनी जे वाचन केले होते ते वाचन मला आठवलं. सुर्वेकरांनी निरोप समारंभाच्या वेळी वाचनामध्ये असं वाक्य वापरलं होतं की आजचा हा दिवस आहे, यानंतर तुम्ही कधीही एकत्र येणार नाही. निरोप समारंभ झाल्यानंतर परत तुम्ही कधीही एकत्र येणार नाही. आम्ही भरपूर प्रयत्न करून सुद्धा तुम्ही बघा आपण एकत्र सगळे येऊ शकलेलो नाही. हे वाक्य आज खरं जातं. म्हणजे कविता म्हणजे 25 वर्षापूर्वी वाटलं नाही की काय आम्ही दुसऱ्या दिवशी सुद्धा एकत्र बसलो, पण त्या दिवसापासून आम्ही कधी एकत्र आलो नाही. तर जगण्याचे अगदी थोडे दिवस असतात, आनंद जगण्याचे थोडे दिवस असतात. एक 50 वर्षापर्यंत माणूस गड चढू शकेल किंवा ज्या मोल माझा कधी करू शकेल. मुलगा काय करतो, मुलगी काय करते, जी 40 वर्ष आता 40 पुढे जाऊ आपण ते डोक्यातून काढून टाका. 10 वर्ष फक्त आपल्याला जगण्याचे जायचे आणि ते अतिशय आनंदात जगा, असं माझं मत, वैयक्तिक मत आहे. आणि घरांसाठी मी एवढंच म्हणेन की मी असे म्हणेन मी तुम्हाला केव्हाच विसरणार नाही. मी असे म्हणेन मी तुम्हाला केव्हाच विसरणार नाही. जेव्हा तुम्हाला विसरेन तेव्हा मी तुम्हाला आठवणार नाही. एवढे बोलून माझे अरे वा. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय गुरुवर्य, माझ्या व्यासपीठावरील सहभागी माझे वर्गमित्र, मैत्रिणी, बंधू-भगिनींनो, सर्वजण 25 वर्ष आपण मनापासून ऐकतोय, पण ते माझ्यासाठी 28 वर्ष आहेत. इयत्ता 7वी पर्यंत मी इथे शिकत होतो. इयत्ता 8वी मध्ये मी उदय स्कूल विटा शिक्षण संस्थेशी मात्र माझी नाव शेवटपर्यंत 12वी पर्यंत होती. विटा स्कूलला मी शिफ्ट झालो. तसं पाहिलं तर आमच्या कुटुंबाचं मूळ गाव मी विटा शिवणी असं नाहीये, परंतु माझ्या आजीचं माहेर पालीच्या खंडोबाला सुद्धा या गावच्या रथाचा मान आहे. अशा शिवणी आणि जसं की दोन्ही नद्याने अगदी घट्ट मिठीत पकडल्यासारखं गाव सुजवत झालेलं आहे, पाण्याने झालेलं गाव. या गावाबद्दल प्रेम, आपुलकी हे
आमच्या म्हणजे मला तरी मला माझ्या आई वडिलांना भावाला कायमच आहे. पण या निमित्तानं या व्यासपीठावरून म्हणजे इथून घडलेलं आपण खरं तर मगाशी तुम्ही सत्कार केला माझे मन पूर्ण. तर असे प्रसंग मी शक्यतो टाळत नाही, टाळतो. का तर भेटतात मुलं असतील किंवा आमचे शिक्षकांचे मिटिंग असतील तिथे पूर्वीचे सहकारी भेटतात, कोणाचं काही कमी जास्त करतं आणि एकमेकांच्या सुखदुःखात सगळ्यांची माहिती होती. आणि त्यामुळं आज एक आनंदाची बाब म्हणजे की आज तुम्ही जे पण राष्ट्रीय आहे आणखी कोण चेअरमन आहे, सरपंच रूपात आहे, पुढे कुठे कंपनीत आहे, पुढे चांगला आदर्श शिक्षक होतोय, एक आता त्या सोड म्हणून सांगायचे माझी मला असं आहे म्हणजे आम्ही घडलं त्यांना म्हणून त्याच्या मार्गात ते म्हणजे परमेश्वर घडवून आणत असतो. आता मराठी लेखकाने सांगितलं, देशमुखाने सांगितलं तर विधीची गोष्ट आहे आणि परमेश्वराच्या हातात आहे. आता सुधारित उदाहरण तर आता दिलं की श्रीकृष्णाने त्याला सहाय्य केलं, गरीबी निर्माण नाही का म्हणला नाही. संदीपनाच्या आश्रमात ज्या वेळेला श्रीकृष्ण बलराम आणि सुदाम होते त्यावेळेला कुलकर्णी स्वतः येऊन साहित्यामध्ये खाली वगैरे घ्यायला त्यांनी स्वतः मदत केली. आणि त्यानंतर मी आता मग काय करायचं, कसं करायचं, कसं आपण इंटर आहे कारण गावात वातावरण तंग होतं सगळं. त्यामुळं मी इथे शाळेत आलो त्यावेळेला इथं शिक्षक म्हणून शिक्षकाची काय अपेक्षा असते, त्याचा विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये यशस्वी झाला पाहिजे, त्याचा विद्यार्थी त्याच्या जीवनामध्ये सेटल झाला पाहिजे, त्याचा जीवन मार्ग सुस्थितीमध्ये आणि सुखाचा आणि आनंदाचा झाला पाहिजे एवढीच त्याची अपेक्षा असते. आणि आज ती अपेक्षा परिपूर्ण झालेली मला पाहायला मिळाली. मी आल्या पहिल्यांदा चौकशी केली ते बाबा तुम्ही सगळं सेटल आहात का, तर सर्वांनी मला सांगितलं की आम्ही सगळं वेल सेटल बस म्हणजे आम्हाला हेच पाहिजे. माझा विद्यार्थी त्याच्या जीवनामध्ये त्याच्या मार्गामध्ये यशस्वीरित्या वाटचाल करतोय. काय घडलं तसं काही घडलं नाही. त्याचं कारण हे जे माझे विद्यार्थी ते अतिशय प्रामाणिक काढून त्याचा हिशोब लावला. आणि मी पुन्हा या मुलांच्याकडे चौकशी सगळ्यात प्रथम मी आभार मानणार आहे आपल्या शिवकांत ग्रुपचं, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला. आणि 25 वर्षांनी आणि काही जणांचं मगाशी आणि बोलल्याप्रमाणे 28 वर्षांनी का होईना पण आपण सगळ्या मित्रमैत्रिणींना एकत्र आणण्याचं काम हे आपल्या शिवकांत ग्रुपनं केलेलं आहे. आणि याचं सगळं श्रेय बाळासाहेब असतील, राहुल असेल, सुरेश असेल आणि आपले सगळे मित्र या सर्वांनी मिळून हा कार्यक्रम अतिशय छान प्रकारे आयोजित केला. आणि आपल्या गुरुवर्यांना त्या कार्यक्रमाला त्यांनी बोलवलं आणि आपले गुरुवर्य सर्वजण आपण आमच्या विनंतीला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल मी शिवकांत ग्रुपच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानते. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ही दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. सुटेल का रे अंत दोस्तीचा नाही 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 तुटेल का रे वादा यार नाही 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 दोस्ती तुटायची नाय, ही दोस्ती तुटायची नाय. अरे काय म्हणावं दोस्ती
दोस्तीला या दोघेही घन चक्कर क्षणात भक्ती प्रेमाने तर क्षणात होते टक्कर ही दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय दोस्ती आपली न्यारी फिरवू दुनिया सारी मग तालावरी नाचेल टिंग डॉंग डिंग जिंदगी तूफानी आड ये वो कोणी शिकू धडा त्यांना है 1 2 3 अरे तुझी माझी हा माझी तुझी तुझी माझी हा माझी तुझी आणि माझी ही दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय अरे सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 तुटेल का रे वादा यारा नाही 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 दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय अरे काय म्हणावं दोस्तीला या दोघेही घन चक्कर जगा वेगळी दोस्ती ही जैसे घी में शक्कर दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय जीवाहून प्यारा रे तूच मला यारा तुझ्यावरचे वार दोस्ता झेलीन मी अरे हिम्मत कोणाची वार करण्याची धडाके बाज टक्कर देऊ आम्ही तुझी माझी हा माझी तुझी अरे तुझी माझी हा माझी तुझी आणि माझी ही दोस्ती तुटायची नाय ही दोस्ती तुटायची नाय सुटेल का रे हात दोस्तीचा नाही 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 तुटेल का रे वादा यारा नाही 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 दोस्ती तुटायची नाय वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे पक्षी सुस्वरे आळवीती वृक्षवल्ली आम्हा सोय टूटताना टूटतो हा जीव का सांगना निघताना अडतो पाय का संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी सरताना सरते वेळ का सांगना तुटताना तुटतो जीव हा हरलेले श्वास है चुकलेली पावले मन मागे ओढते अडखळते अन पडते का माझे सारे जिथे काही नाही तिथे मन तरीही सारखे घुटमळते अन रडते का नसताना असतो हा भास का
सांगना तुटताना तुटतो जीव आठवण येईल तुझी तू परतून येशील का आपली यारी लय भन्नाट हा आपली यारी लय गुंगाट हा